ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषतः आदिवासी आणि ग्रामीण भागात रानभाज्यांचं विशेष महत्त्व आहे. पण आजच्या या बदलत्या जीवनशैलीत रानभाज्यांचं पारंपरिक ज्ञान कुठेतरी लोप पावतंय. आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे रानभाज्या, पारंपरिक ज्ञान आणि गरज. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्रेरणा धुमाळ यांना. मॅडम या सहाय्यक प्राध्यापक गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा, जिल्हा वर्धा इथून आहेत. मॅडम, तुमचं आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्ते मॅडम, रानभाज्या म्हणजे काय? बघा, निसर्गात आपण नेहमीच पाहतो पावसाळ्याच्या सुरुवातीला वगैरे किंवा इतर ऋतूमध्ये देखील की नैसर्गिकरित्या काही वनस्पती उगवतात ज्या त्यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप नसतो. आणि या ज्या वनस्पती उगवतात त्या वनस्पतींचं आपण कोवळी पानं किंवा पानं, खोडं, देठं, फुलं, फळे, बिया, कंद असे विविध भाग फार पूर्वीपासून खाद्यान्न म्हणून वापरत आलेलो आहोत. आणि या ज्या वनस्पती आहे या वनस्पती मुख्यतः जिथे आपले जंगल, वन, माळराने असतात किंवा दऱ्याखोऱ्या आहेत, पर्वतरांगा आहेत, की कधी कधी तुम्हाला इव्हन रस्त्याच्या कडेला सुद्धा या दिसून येतात. आणि कधी कधी आपण शेत जमिनीमध्ये आणि आपल्या अंगणात देखील या कधी कधी उगवतात. तर या भाज्यांना जसं उदाहरणार्थ आपण जर म्हटलं तर तरोटा आहे, शेरणी आहे, काटवल, आपल्याला माहितीच असतील काही उदाहरणे. तर या सर्व भाज्यांना आपण रानभाज्या असे म्हणूया. पण मग शेतात ज्या भाज्या पिकतात त्यापेक्षा या भाज्या कशा वेगळ्या असतात? बघा, काय असतं की शेतामध्ये ज्या आपण भाज्या पिकवतो त्या भाज्या या लागवड केलेल्या असतात. आणि लागवड करून त्याच्यामध्ये आपण रासायनिक खतं, कीटकनाशक, बुरशीनाशक याचा सगळ्याचा वापर केलेला असतो. परंतु या निसर्गातच आपोआप आलेल्या भाज्या आहेत, याची लागवड केलेली नसते. त्यामुळे या कुठल्याही अशा रासायनिक पदार्थांचा वापर या भाज्यांवर होत नसतो. म्हणून या आपल्या शेती जमिनीत उगवलेल्या भाज्या आणि या भाज्यांना आपण वेगळं असं म्हणतो. अच्छा, पण आताच तुम्ही म्हणाला की याचा आपण खाद्यान्न म्हणून सुद्धा वापर केला जातो, फायदा आहे, तर त्याचं काही उदाहरण सांगा ना. हां, खाद्य म्हणून आपण ज्या वेगवेगळ्या वनस्पतीचा समावेश करत आहोत आहारामध्ये पूर्वीपासून, तर यामध्ये मी काही उदाहरणं तुम्हाला सांगू इच्छिते. जसं आपलं राजगिरा आहे, आंबाडी आहे, घोळ आहे, चिगळ आहे, त्याच्यानंतर आपण चाकवत आहे. तर या ज्या भाज्या आहेत या भाज्या आपण पूर्ण कोवळी पानं आणि देठासकट खातो. तर म्हणजे पानं आणि देठ हा भाग आपण त्याचा उपयोगात आणतो. तर अळूची पानं किंवा तरोटा या ज्या भाज्या आहेत याची फक्त आपण पानं उपयोगात आणणार. त्याच्यात आंबुशी वगैरे पण येतात अजून, तर पानच उपयोगी आणतो. त्याच्यानंतर ज्या भाज्यांची आपण फळं खातो तर ते शेरणी ऐकलं असेल आपण, शेरणी आहे, काटवल आहे. तर या भाज्या किंवा रानभेंडी, रानवांगे, तर यांची आपण फळं उपयोगात आणतो. तर हादगा माहिती असेल आपल्याला, हादगा, नंतर आपलं हादग्याची फुलं, ह्याची फुलं आपण वापरत असतो. त्यानंतर आपण कंद जर पाहिले तर कंदामध्ये
अळूकंद आहे, नंतर सुरणकंद आहे, सावरकंद आहे, कचरकंद आहे, हे कंदाच्या स्वरूपात आपण खातो. त्यानंतर काही कोवळे कोंब असतात, तर हे कोंब म्हणजे जसं बांबूचे वासे असं म्हणतात, तर तो पण खाद्यान्न म्हणून आपण उपयोगात आणतो. काही प्रकारच्या बुरशा असतात ज्या निसर्गात उगवलेल्या आहे, त्याला डुंबर सात्या, टेकुडे, तर या बुरशा आपण उपयोगात आणतो. असं म्हणजे काही अजून झाडाचा जो मोहर असतो तो मोहर सुद्धा आपण उपयोगात आणत असतो. तर मालकोमनीचा मोहर आपण उपयोगात आणतो, चाईचा मोहर हा आपण खाण्याच्या उपयोगात आणतो. तर म्हणजे असे विविध प्रकारचा म्हणजे वनस्पतीचे जे भाग आहेत हे अशा प्रकारे आपण उपयोगात आणत असतो. म्हणजे प्रत्येक वेळेला पूर्णच्या पूर्ण वनस्पती उपयोगात आणायची नसते, त्याचे काही विशिष्ट भागच असतात की जे आपण खाद्यान्न म्हणून वापरत असतो. पण तुमच्या या उत्तरात आम्हाला हेही कळलं की रानभाज्यांचे विविध प्रकार सुद्धा आहेत. तर मॅडम, रानभाज्यांचं पारंपरिक ज्ञान वेगळं काही आहे का? पारंपरिक ज्ञान, रानभाज्या हेच पारंपरिक ज्ञान आहे. बघा आपल्याकडे बघा जसं मी म्हणजे एका संशोधनानुसार असं आहे का बुवा आपल्या भारतामध्ये एकूण 1500 प्रकारच्या ज्या रानभाज्या याच्या आपल्या इकडले आदिवासी खातात, म्हणजे त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये उपयोगात आणतात. आपल्याकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 25 प्रकारच्या भाज्या तिथले स्थानिक आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोक आजही खात आहेत. तर हे जे ज्ञान आहे की त्यांना अजूनही खातात, तर हे परंपरागत आहे. म्हणजे हे पिढ्यांनुसार अनुभवातून समोर येत आहे, लोकांच्या अनुभवातून ते समोर येत आहे आणि पिढ्यानपिढ्या ते समोर जात आहे. पूर्वी कसं राहायचं की एक दिवस असायचा की पावसाळ्यामध्ये सगळेजण मिळून रानभाज्या गोळा करायला जायचे आणि तो रानभाज्या ज्या गोळा करून आणत असत तर ते आपल्या मुलांना वगैरे पुढच्या पिढीला की त्या भाज्या कशा म्हणजे ओळखायच्या, कोणती भाजी विषारी आहे, कोणती खायची, कोणता भाग खायचा किंवा कोणती भाजी कधी खायची, म्हणजे कंबरदुखी झाल्यावर खायची, गर्भवती महिला असेल तर कोणती खायची, स्तनदा माता असेल तर कोणती खायची, म्हणजे अशा विविध याच्यावर सुद्धा त्या भाज्या कोणत्या खायच्या तर याचं ते ज्ञान. त्याच्याशिवाय रानभाज्याचं असं असतं की विशिष्ट प्रकारे त्याला शिजवावं लागतं किंवा त्याच्या काही पद्धती पण आहेत, तर त्यासुद्धा त्यांना शिकवल्या जायच्या की ही भाजी कशी शिजवायची, ही भाजी कशी खायची, या भाजीचं प्रक्रिया काय करायची. तर हे जे ज्ञान आहे हे पूर्वी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे आजपर्यंत चालत असेल. हे कुठे असं लिहून नाही आहे, हे लोकांच्या अनुभवावरून प्रत्यक्ष शिकवण्यातून हे समोर आलेलं ज्ञान आहे. म्हणून आपण त्याला म्हणतो की परंपरागत ज्ञान. आणि आजच्या काळामध्ये तर हे ज्ञान जे आत्ता आपण जे बोलत आहोत हे जे ज्ञान आहे हे या ज्ञानाचे खरे रक्षक तर आजच्या काळामध्ये आपले आदिवासी जे दऱ्याखोऱ्यात रानामध्ये वगैरे राहत आहे आणि तिथल्या जवळपासचा ग्रामीण भाग हा जो आहे हेच याचे खरे रक्षक म्हणता येतील आपल्याला. पण आजची ही बदलती जीवनशैली आपण बघतो आहे, बऱ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत, तर आता खरंच रानभाज्यांची गरज आहे का? अर्थातच, कारण आपण आता हे बघूया की सध्याची जीवनशैली जी आहे की सगळी फास्ट, सगळं काही आपल्याला लगेच हवं आहे, ताबडतोब हवं आहे, त्वरित हवं आहे. आणि त्याच्यानंतर जे प्रक्रियायुक्त पदार्थ, पॅकेटचे पदार्थ आणि याच्याशिवाय आपण जे फास्ट फूड संस्कृती जी म्हणत आहोत ती फास्ट फूड संस्कृती ही आता आलेली आहे. आणि ही जशी वाढत चाललेली आहे फास्ट फूड संस्कृती, त्याचप्रमाणे आपण आज हे पण बघितलं का विविध प्रकारचे आजार, मधुमेह झाला, कॅन्सर झाला किंवा बद्धकोष्ठता झाली, म्हणजे पचनाचे भरपूर आजार आहेत. तर हे विविध प्रकारचे जे आजार आहेत हे जसं फास्ट फूड वाढत आहे तसं हे आजार वाढत आहेत. तर आजच्या काळात महत्त्वाची गरज काय आहे की आपल्याला अशा प्रकारचं भाज्या किंवा अन्न पदार्थ असे हवे आहेत का जे आपल्याला पोषक पदार्थ तर देतील, सगळे पोषक घटकही देतील, त्याच्याशिवाय त्याच्यामधून अशा विविध प्रकारच्या आजारावर नियंत्रण पाळण्यासाठी थोडेफार त्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा असतील. आणि हे सगळं आपल्या रानभाज्यांमध्ये आहे. म्हणून आज याची फार अत्यंत गरज झालेली आहे का रानभाज्यांवर काहीतरी प्रक्रिया करून, प्रोसेसिंग करून किंवा त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे विविध पदार्थ किंवा आपल्या आहारात त्या आणल्या पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात की बरेच फायदे आहेत,
जसं औषधीयुक्त पण भाज्या आहे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं पण काही फायदे आहेत, सामाजिक दृष्टिकोनातनं पण काही फायदे आहेत का? तुम्ही काय सांगाल यावर? अर्थातच बघा, आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचं तर भरपूर फायदे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता विविध प्रकारच्या ज्या रानभाज्या आहेत, जसं आता सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं की मगाशी मी म्हटलं की आपण ज्यांचे कोवळे पानं खातो आणि देठ खातो, तर अशा ज्या भाज्या आहेत त्या आपण काही प्रमाणात अंशी उपयोगात आणतच आहोत. तर त्याच्यामध्ये जे म्हटलं होतं की राजगिरा वगैरे जे आहेत, राजगिरा आहे, तांदूळसा, राजगिरा, घोळ, बारीक घोळ, तर अशा प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला त्या साध्या तेलावरही आपण खाऊ शकतो. आणि या ज्या भाज्या आहेत या भाज्या जीवनसत्वाने भरपूर आहेत. लोह, कॅल्शियम आणि फायबरयुक्त भाज्या आहेत आणि त्याच्यामध्ये जीवनसत्व, कॅल्शियम, लोह चांगल्या प्रमाणात आहे. तर त्यामुळे ह्या आपल्याला अत्यंत उपयोगी आहे. त्याच्यानंतर जे कंदमुळे मी सांगितले त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं यांचे प्रमाण चांगलेलं आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरेचे प्रमाण चांगलेलं आहे. नक्कीच मॅडम, याविषयी आपण अजून चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, आपण रानभाज्यांचे फायदे याविषयी बोलत होतो, त्याविषयी आम्हाला अजून काही सांगा. हां, रानभाज्यांचे फायदे जे मी आता सांगत होते आपल्याला की आरोग्यदृष्ट्या रानभाज्या अत्यंत महत्त्वाच्या आणि फार गरजेच्या आहेत. जर पोषक तत्वांच्या बद्दल बघितलं तर रानभाज्यांमध्ये पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात साठा आहे. याच्यामध्ये मग आपण जे म्हणतो प्रथिन आहे, लोह आहे, कॅल्शियम आहे, फायबर आहे, अँटीऑक्सिडंट आहे, हेचं भरपूर या पोषक तत्वांनी समृद्ध अशा या रानभाज्या आहेत. त्याशिवाय याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती पण चांगल्या प्रकारे या रानभाज्यांमध्ये आहे की याच्यामध्ये की आपण या काही रानभाज्या तर अशा आहे की याच्यामधून शरीरातील आपले विषारी द्रव्य बाहेर काढून हे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. शिवाय पुष्कळशा रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहे की जे आपण मधुमेह, पित्तदोष, अपचन, कफ, सर्दी, खोकला यावर आपण त्याचा उपयोग करू शकतो. याशिवाय मासिक पाळीची अनियमितता, त्यानंतर दूध वाढवण्यासाठी पाथरी म्हणून वनस्पती आहे की ज्याने दूध वाढतं. तर अशा प्रकारच्या भरपूर वनस्पती आहेत की ज्यामधून आपल्याला आरोग्यदृष्ट्या या फार फायदेशीर ठरतात. आणि जर पर्यावरण आणि सामाजिक दृष्टीने विचार केला तर पर्यावरणाच्या दृष्टीने बघा, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशकं वगैरे कुठलीही फवारणी किंवा काही होत नाही, त्या निसर्गातच येतात. तर एक प्रकारे त्या सेंद्रियच झाल्या आणि आपण कुठलंही विषमुक्त अन्न हे आपल्या शरीरात जात आहे. तर आणि पर्यावरणावरही त्याचा भार पडत नाही. नाहीतर आपण बघतोच आहे कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किंवा खतांच्या वापरामुळे जमीन वगैरे कसं प्रदूषित होत आहे. तर त्यामुळे निसर्गाचं संतुलन हे आपल्याला राखता येत आहे. त्याच्याशिवाय दुसरी अशी काही जैव विविधता याचं पण संवर्धन होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गामध्ये वनस्पतींनी संतुलन राखल्या जात आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचा पर्यावरणीय दृष्टीने ते आपल्याला, आणि शिवाय की यांना जसं खत पाणी काही डोस लागत नाही किंवा हे नाही, तर याला संसाधनं कामी पाण्यातही त्या येतात नैसर्गिक असल्यामुळे. तर संसाधनाचाही वापर कमी होतो आहे. म्हणजे पर्यावरण दृष्टिकोनाने या अतिशय पूरक भाज्या अशा आहेत. आणि सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर सामाजिक दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं संस्कृती जी आहे, खाद्यान्न संस्कृतीतला एक महत्त्वाचा भाग आपला रानभाज्या. ही खाद्यान्न संस्कृती आपली जपून राहील. नंतर या रानभाज्या ज्या आहे या काही म्हणजे ग्रामीण आदिवासी महिला यांच्या बचत गटामार्फत याचं संकलन आणि विक्री या करून ते काही अर्थार्जन मिळू शकतो. त्याच्याशिवाय जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्याचा उपयोग करायचा आहे तर ह्याचे काही आपण प्रक्रियायुक्त उद्योग निर्मिती करू शकतो आणि म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येईल आहे. तर अशा प्रकारे तिन्ही प्रकारे आरोग्य दृष्टीने, पर्यावरण आणि आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून रानभाज्यांचं महत्त्व हे फारच आहे. नक्कीच. पण मग असा काही पारंपरिक पदार्थ आहे का जो आपण तयार करू शकतो?
पुष्कळसे असे पदार्थ आहेत जे पारंपरिकरित्या आपण खात आहोत. तर त्या रानभाज्या शिजवण्याच्या आणि रानभाज्या वेगवेगळ्या प्रकारे तयार करण्याच्या पण पद्धती आहेत. तर काही ज्या रानभाज्या आहेत ते पहिले मी त्याबद्दल बोलते थोडंसं. तर ज्या काही रानभाज्या आहेत जसं तरोटा, भावा, कुडाची फुलं वगैरे जे म्हणतो आपण, या भाज्यांना नेहमी उकळून पिळून मगच त्या भाज्या कराव्या लागतात. ज्या आपल्या बाकीच्या राजगिरा, घोळ वगैरे ज्या आहेत त्या आपण तर तेलावर साध्याही केल्या तरी त्या आपण खाऊ शकतो. त्यानंतर काही ज्या भाज्या आहेत ज्या आंबट पदार्थामध्ये आपल्याला हे करावं, जसं अळू आहे किंवा सुरणकंद आहे, हे आंबट पदार्थामध्ये आपल्याला शिजवावे लागतात. त्यानंतर काही भाज्यांना आपण लोणचे पण बनवू शकतो, जसं आंबाडी आहे, सुरणाचं पण लोणचं बनतं. तर असे विविध, किंवा शेरणी आहे, शेरणीचं लोणचं करू शकतो आपण, वाळकूचं लोणचं करू शकतो. आणि वाळकू शेरणीसारखे किंवा आपले काटवलासारखे याच्या तुम्ही चकत्या वाळवून खुल्या करून खारवून वगैरे पण ठेवून नंतर पण त्या यूज करू शकतात. त्याचं लोणचं पण छान बनतं. तर अशा प्रकारच्या विविध पद्धतीने आपण या भाज्या हे करू शकतो. परंतु लक्षात एकच ठेवायचं आहे का या रानभाज्या आहेत आणि रानभाज्या आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर शक्ती आहे, पॉवर आहे, हे मान्य आहे. परंतु त्या कोवळ्या स्वरूपातच खायला पाहिजे. जे काही वनस्पती ज्या आहेत त्या कोवळ्या स्वरूपातच खायला पाहिजे. बाजारात पुष्कळ वेळा आपण पाहतो की फुलं आलेले मोठे मोठे झालेले तरोटा वगैरे विकायला येतात, परंतु ते खाण्यास योग्य नाही. तर रानभाज्या या नेहमी तुम्ही कोवळ्या स्वरूपात खाल्ल्या पाहिजे, हे महत्त्वाचं त्याच्यातलं हे काय. तर आपण जे खाद्यपदार्थाबद्दल जे बोलत होता, तर आपण हादगा, आता सध्या बाजारामध्ये हादग्याची फुलं मिळतात. हादग्याची फुलं ही पांढरी किंवा लाल या दोन्ही रंगाची मिळतात. तर ते थोडक्यात आपण त्याच्यापासून एखादा पदार्थ कसा बनवावा ते बघूया. नक्कीच. तर आपण हा पदार्थ जाणून घेऊया, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, रानभाज्यांचं संवर्धन करायचं असेल तर काय करता येईल? रानभाज्यांचं संवर्धन करताना आपण पाहिलंच खतांचा वापर, तणनाशकांचा वापर आणि मारानं जंगलं हे साफसफाई करता जाळून घेणे, यामध्ये रानभाज्यांचा फार नाश होत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला संवर्धन करताना शासनाने काही उपक्रम हाती घेतलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला हे बघता येईल का आजकाल पावसाळ्याच्या सुरुवातीला शासनामार्फत रानभाजी महोत्सव होतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतो रानभाजी महोत्सव. त्याच्यामध्ये दिंडी काढल्या जाते, रानभाज्यांचे प्रदर्शन बनवले. त्याशिवाय रानभाज्यांपासून वेगवेगळे जे पदार्थ बनवतात ते पण आपल्याला प्रदर्शनामध्ये ते दिसून येतात. वेगवेगळी व्याख्याने आयोजित केली असतात. याच्याशिवाय रानभाज्याचे बिया जे असतात त्याचं संवर्धन, बियाणं बँक तयार करायची आणि रोपवाटिका तयार करणे, अशा प्रकारचे उपक्रम चालूच आहेत. याच्याशिवाय आपल्याला जर अजून पुढच्या पिढीला जर रानभाज्या आपल्याला पुढे न्यायच्या आहेत, त्याच्यासाठी महत्त्वाचा भाग येतो शाळेतील मुलं. आणि शाळेतील मुलांना जर वेगवेगळ्या विषयावर या रानभाज्याची ओळख या विषयावर जर कार्यशाळा आपण ठेवू शकतो, त्यांना तो विषय समजावून सांगू शकतो. त्याच्याशिवाय शाळेमध्ये रानभाज्यांचं मध्यान्ह भोजन हे पण आपण हे करू शकतो. याच्याशिवाय जे पर्यटन स्थळं आपल्याला माहीत आहे की ॲग्रो पर्यटन स्थळं आजकाल भरपूर प्रमाणात आहेत. तर यामध्येच तुम्ही रानभाजीचं भोजन ही त्यामध्ये तुम्ही पर्यटन स्थळामध्ये इन्क्लूड किंवा समावेश त्याचा आपण करू शकतो रानभाजी भोजनचा. आणि अशा प्रकारे त्याच्याशिवाय आपण गावागावामध्ये रानभाज्याचे बगीचे, आपल्या परिसरात अंगणात रानभाज्या लावणे की अशा प्रकारचे छोटे मोठे उपक्रम. त्याशिवाय बचत गटाच्या महिला वगैरे ज्या आहेत त्यांना त्याचं प्रशिक्षण देणे, ओळख आणि प्रक्रियायुक्त आणि त्याची विक्री, त्याच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, या वेगवेगळे उद्योग निर्मिती त्याची वर करणे. तर अशा प्रकारच्या उपक्रमाने आपण याचं नक्कीच संवर्धन आणि हे ज्ञान आपण पुढच्या पिढीपर्यंत सहज पोहोचवू शकतो. नक्कीच. मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्या? माझं संदेश, आत्ता आपण जे काही आपण चर्चा केली याच्यातून संदेश म्हणजे असा एवढंच द्यायचं आहे की रानभाज्या ज्या आहेत, या रानभाज्या या आपलं पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक आणि संस्कृती या तिन्हीचा एक उत्तम संगम आहे.
आणि त्याचं संतुलन राखण्यात त्या भरपूर मदत करतात. तर माझं प्रेक्षकांना एवढंच म्हणणं राहील की आपल्या परिसरातील आपण रानभाज्या ओळखायला शिका, ओळखा, त्याचा आपल्या आहारात समावेश करा आणि आपल्या संस्कृतीचं आणि आरोग्याचं जतन करा. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला आणि खरं तर रानभाज्याचं किती महत्त्व आहे, किती फायदे आहे हे आम्हाला कळलं. त्यामुळे नागपूर दूरदर्शनतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.